नीरज सुयक. मी महात्मा गांधी या शाळेमध्ये शिकत आहे. मी आता 9वीची विद्यार्थिनी आहे. मी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे पुस्तक वाचले व यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 बिहार राज्यातील सारन जिल्ह्यातील चिरादेवी या खेडेगावी झाला. त्यांना 3 बहिणी होत्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर्वात लहान असल्यामुळे त्यांना घरचे खूप लाड करायचे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आई नेहमी त्यांना रामायण व महाभारतातील सूरत कथा सांगायची. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. पहिल्या वर्गापासूनच त्यांनी प्रथम क्रमांकाचा पाया रचला. तो शिक्षणाच्या शेवटीपर्यंत इसवी सन 1900. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे पूर्ण नाव कृतिका विनायक बेलपांडे आहे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी आहे. मी आज डॉक्टर राजेंद्र प्रसादांची पुस्तक वाचली आणि त्याबद्दल थोडक्यात बोलणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जिद्द, आदर, त्याग, देशभक्ती अशा सर्व गुणांनी परिपूर्ण होऊन गेलेले थोर पुढारी म्हणजेच राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 मध्ये सारन जिल्ह्यातील जिरादेवी या गावी झाला होता. ते घरातील सर्वात लाडके होते. त्यांची आई त्यांना नेहमी रामायण महाभारतातील सूरत कथा सांगायची. त्यामुळे त्यांच्यावर खूप चांगले संस्कार होऊ लागले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे पूर्ण नाव माने मशफा शेख आहे. मी माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आहे. मी इयत्ता 9व्या वर्गात शिकत आहे. मी पृथ्वीराज चव्हाण यांचे पुस्तक वाचले. पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म 1166 गुजरात येथे झाला. त्या दिवशी अजमेर नगरी जिकडे जिकडे आनंद होता. सारी प्रजा खुश होती. राजा सोमेश्वर ज्यांना पुत्र नव्हते, 2 कन्या होत्या. राजा सोमेश्वरजी केवळ पराक्रमीच नव्हते तर ते राजनीतिकही कुशल होते. धन्यवाद. रेडी. नमस्कार, माझे पूर्ण नाव कशिश निलेश्वर शेंडे. मी आता 10वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय आरमोरी हे आहे. तर मला दिलेल्या पुस्तकाचे नाव आहे शिवाजी कोण होते. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिलेले चिन्ह व त्या मुद्रावर लिहिलेला संदेश मी आता तुम्हाला सांगते. तर प्रतिपचंद्र लेखे व सहिष्णु विश्ववंदिता शासून शिक्षेच्या मुद्रा भद्राई राजदे हे आहे. आणि या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे हे आहे. ह्या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांनी आपल्या मुक्त छंदातून हे पुस्तक लिहिलेले आहे. नमस्कार, माझे नाव आहे नवनी गणेश आणि मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आणि मला शिकलेले त्या पुस्तकाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांना संदेश आणि त्यांचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिले. आणि